नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करताय, मराठी माणसांना पुढे घेऊन जाताय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आता आपले जे SAP कन्सल्टंट आहेत, जे आपल्या व्हिडिओला, चॅनलला फॉलो करतायत, ओके. ते काही एक चूक करतायत, ओके. किंवा काही जण जॉबला लागणार आहेत आणि त्यांच्याकडून ही चूक होऊ शकते. तर ती चूक सुधारण्यासाठी चुका आपल्या होऊ नयेत यासाठी मी आजचा हा एक आय ओपनर सेशन म्हणून आहे, तो आपण कन्सिडर करू शकतो. तर मी आपल्या मराठी माणसांसाठी तो मराठीमधून व्यवस्थित समजावून सांगतोय. ओके. सो काही पॉइंट्स आहेत ते आपण आज डिस्कस करतोय. तर हे तुम्हाला 5 पॉइंट दिसत आहेत. तर पहिला आहे नो प्रिपरेशन ॲज पर रिझ्युमे, विदाउट SAP प्रोजेक्ट नॉलेज अपिअरिंग फॉर इंटरव्ह्यू, नो नॉलेज अबाउट रिअल टाइम सिनेरियोज, शोइंग एक्सपिरियन्स बट नो हँड्स ऑन ऑर नो डीप स्टडी, लॅक ऑफ बिझनेस अंडरस्टँडिंग. तर हे 5 पॉइंट आपण आज या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. ओके. तर हे 5 पॉइंट काय आहेत ते आपण वन बाय वन बघूयात शॉर्टमध्ये. ओके. आणि काही गोल्डन पॉइंट पण मी तुम्हाला सांगेन. ओके. आणि ह्या चुका कशा सुधारायच्या, किंवा मेनली हा व्हिडिओ आपण बनवतोय चुका होऊ नयेत म्हणून. काही जण अशा चुका करतात, बट आपली मराठी माणसं कुठेही चुकू नये, ओके, सगळ्यात पुढे असावी, अग्रेसर असावी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर बघा, नो प्रिपरेशन ॲज पर रेझ्युमे. पहिली चूक इथेच करतोय आपण, की आपला जो रिझ्युमे आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी जसा रिझ्युमेचा पॉईंट येईल त्यावेळेस मी ते सांगत असतो, की मित्रांनो, रिझ्युमेमध्ये जे टाकताय ते स्टडी करा. मित्रांनो, रिझ्युमेमध्ये टाकताय तेच स्टडी करा. आता मी 2 वेळा रिपीट केलं. ओके. बट तुम्ही ते का करत नाहीये ते माझ्या लक्षात येत नाहीये. कारण बघा, तुमचं जर रिझ्युमेमधलं तुमच्या लक्षात येत नसेल तर पुढे इंटरव्ह्यू घेण्यात काय अर्थ नाही असं इंटरव्ह्यूअरला वाटतं. आणि ज्यावेळेस तुमचा रिझ्युमे बघितला जातो तर जॉब प्रोफाईल बरोबर मॅच नसेल तर रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाहीये. सगळ्यात मोठं रिझन, हीच चूक आपण पहिल्यांदा करतोय, की आपण आपला रिझ्युमे स्ट्रॉंग बनवत नाहीये आणि रिझ्युमेनुसार आपण प्रिपरेशन करत नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, की आपलं जे प्रिपरेशन असेल ते आपल्या रिझ्युमे प्रमाणे असेल, रिझ्युमेमध्ये जे आपण प्रोजेक्ट टाकलेला आहे त्याच्यावरती असेल, किंवा रिझ्युमेमध्ये आपण जे पॉईंट्स टाकतोय त्याच्याबद्दल आपल्याला डीपमध्ये नॉलेज हे पाहिजे. तरी आपल्याला चूक करायची नाहीये. सेकंड, विदाउट SAP प्रोजेक्ट नॉलेज आपण इंटरव्ह्यूसाठी जातोय. आता जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवत असाल किंवा दुसऱ्या क्षेत्रामधून तुम्ही SAP मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असाल, IT मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर SAP प्रोजेक्ट हा इम्पॉर्टंट आहे. ओनली ट्रेनिंग करून चालणार नाही. आता ट्रेनिंग केले म्हणून तर तुम्ही SAP मध्ये जॉब बघताय, बरोबर. पण जर तुम्हाला SAP प्रोजेक्टचं नॉलेज नसेल तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपिअरच नका होऊ. का? कारण इंटरव्ह्यूमध्ये इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हा इम्पॉर्टंट मानला जातो, तो तुम्हाला विचारतात. आणि तुम्हाला एक प्रोजेक्ट केलेला आहे याचं नॉलेज तुम्हाला डेमो प्रोजेक्टमधून येतं. रिअल टाइम प्रोजेक्टवरती कोणच काम करायला तुम्हाला अलाउ करत नाही, जोपर्यंत तुम्ही जॉबला लागत नाही तोपर्यंत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्यांदा SAP प्रोजेक्टचं नॉलेज पाहिजे, त्याचं बेसिक तरी नॉलेज पाहिजे. तुम्ही डेमो प्रोजेक्ट करा नाही करा ती वेगळी गोष्ट. आपण व्हिडिओज बनवतोय त्याच्यावरती, प्रोजेक्टवरती बघा. तर 2-4 व्हिडिओज आहेत आपले. एकदम नॉलेज आपण देण्याचा प्रयत्न केला, एकदम टॉप लेवलचं नॉलेज. आणि आपल्या मेंबरशिपमधून पण ते नॉलेज चालू आहे. तर तुम्ही मेंबरशिप जॉईन केली नसेल तर ती पण जॉईन करा. युनिक व्हिडिओ आहेत की जे यूट्यूबवरती कुठेही नाही आहेत. तुम्हाला प्रोजेक्टचं नॉलेज पाहिजे, मग सपोर्ट प्रोजेक्ट असू देत, इम्प्लिमेंटेशन असू देत, रोल आउट असू देत, त्या प्रोजेक्टचं नॉलेज असलं पाहिजेत. आपण काय करतोय, बऱ्याचशी आपली जी मराठी माणसं आहेत ते इंटरव्ह्यूसाठी अपिअर होत आहेत, SAP मध्ये जात आहेत, पण त्यांना हे प्रोजेक्टचं नॉलेज नाहीये, सपोर्टमध्ये आपण तिकीटचं नॉलेज नाहीये, एनहान्समेंट नाहीये. मग तुम्ही एक्सपिरियन्स लावू शकत नाही, मग तुम्ही फ्रेशर झाला. आणि फ्रेशर म्हणून जर तुमचा पाठीमागचा एक्सपिरियन्स असेल, कुठेतरी फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत आणि आपण मग तिथे म्हणजे पाठीमागे पडतो. तर आपण ज्यावेळेस जॉबला लागतो, लक्षात ठेवा, ॲज SAP कन्सल्टंट म्हणून तर आपण काय प्रोजेक्टवरती काम करत असतो. आणि तो प्रोजेक्ट असतो म्हणजे कोणता, इम्प्लिमेंटेशन असो किंवा सपोर्ट असो किंवा रोल आउट, मायग्रेशन अशा टाईपचे प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतोय. बट याचं नॉलेज नसल्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू तेवढा चांगला जात नाहीये आणि तुमचं सिलेक्शन होत नाहीये. तर ही एक चूक तुम्ही करतात, ती आपली चूक सुधारली गेली पाहिजे. नो नॉलेज अबाउट रिअल टाइम सिनेरियोज, हा वेगळाच पॉईंट आहे. बघा, तुम्ही जर अजून एकदा तोच पॉईंट येतोय, की तुम्ही एक्सपिरियन्स सांगताय, तुम्ही खरंच एक्सपिरियन्स आहे, किंवा तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि एंड युजर्स एक्सपिरियन्स दाखवून असं कुठेतरी IT मध्ये जाण्याचा प्रयत्न करताय, किंवा तुम्ही थोडंसं फ्रेशर आहेत. फ्रेशरला एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तरी पण हे माहिती पाहिजे, की आपल्याला रिअल टाइम सिनेरियोज, आता रिअल टाइम सिनेरियोज म्हणजे काय? तुम्ही तर नॉलेज घेतलेलं आहे SAPचं,
सिलेबसनुसार स्टडी केलेला आहे, बट सिलेबसमध्ये डीपमध्ये शिकवत नाहीत ना. रिअल टाईममध्ये त्याचं एक्झाम्पल कसं असतं, प्रॅक्टिकली कसं असतं. आता तुम्ही जर एक प्रोसेस घेतली तर ती ABC प्रोसेस स्टँडर्ड तुम्हाला शिकवली जाते ट्रेनिंगमध्ये किंवा नॉर्मली. बट रिअल टाईम सिनेरिओमध्ये कस्टम रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. तुमचा बिझनेस वेगळा चालतो, तिथे ॲक्च्युली काम वेगळं चालतं. तुमची ती स्टँडर्ड कन्सेप्ट इथे यूज झाली पाहिजे. तर त्यानुसार तुम्हाला हे रिअल टाईम सिनेरिओचं नॉलेज हे पाहिजे. तर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता, तुमच्या शिक्षकाकडून घेऊ शकता, जिथून ट्रेनिंग घेतली तिथून घेऊ शकता, किंवा तुमच्या एखादा SAP कन्सल्टंट जर मित्र असेल त्याच्याकडून घेऊ शकता. तर हे रिअल टाईम सिनेरिओचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. हे जर नॉलेज नसेल तर तुमचा म्हणजे 10 पैकी जर मार्क्स द्यायचे असेल तर तुमचे 2 मार्क इथे कट होतात, असं मी म्हणेल. सो रिअल टाईम सिनेरिओज, एनहान्समेंट्स किंवा तुमचे जे बिझनेस प्रोसेसचं नॉलेज असेल ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर ही एक चूक तुम्ही करताय, तर ती अजिबात करू नका. नॉलेज घ्या. मी सपोर्ट पण करेल तुम्हाला, काही काळजी करू नका. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग. सगळे व्हिडिओ बघणारे आहेत 90% याच्यावरतीच तुम्हाला विचार करावा लागणार आहे. शोईंग एक्सपिरियन्स बट नो हँड्स ऑन, नो डीप स्टडी. का म्हणतोय मी हे? बघा, तुम्ही एक्सपिरियन्स सांगताय किंवा जरी फ्रेशर झाले आणि ट्रेनिंग म्हणून जरी सांगत असाल, आपली प्रॅक्टिस नाही आहे. मोस्ट ऑफ जे आपले स्टुडंट्स आहेत, जे कन्सल्टंट म्हणून अप्लाय करत आहेत, त्यांची डीपमध्ये प्रॅक्टिस नाही आहे. तुम्ही विचार करा, चला माझ्यासोबत एक विचार करा तुम्ही, की तुमचा सिलेबस आहे, बरोबर? तुम्हाला A to Z सिलेबसमध्ये सगळं जमतं का हो? काहीतरी जमत नाही असं नाही आहे ना. त्याची प्रॅक्टिसच केली नाही, सिरियस घेतलीच नाही आहे. आता प्राइसिंग प्रोसिजर एंड टू एंड कुणी प्रॅक्टिस केली आहे 2 वेळा सांगा मला. STO सेल्स, स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर आहे, त्याची कुणी डिटेलमध्ये प्रॅक्टिस केली आहे मला कमेंट्समध्ये सांगा. किंवा ऑर्डर टू कॅश आहे, A to Z प्रॅक्टिस केलेली आहे का? बिलिंगची प्रॅक्टिस केलेली आहे का? MRPची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, बट ऑटोमॅटिक MRP लाईव्हची प्रॅक्टिस केलेली आहे का? थोडीफार प्रॅक्टिस केली आहे, डीपमध्ये नाही. आणि प्रॅक्टिकली तुम्ही बिझनेस सिनेरिओ रन केलं का या प्रोसेसच्या अगेन्स्ट? मी एक्झाम्पल देतोय, नाही ना. मग आपण कसा एक्सपिरियन्स दाखवतोय किंवा आपण कसं ट्रेनिंग झालं म्हणून सांगतोय आणि इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करतोय? नाही ना. जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर आपल्याला हँड्स ऑन पाहिजे, डीपमध्ये स्टडी पाहिजे. प्रत्येक सिलेबसचं तुमचं जे कॉपी आहे, त्याच्यानुसार चॅप्टर आहेत, त्याची प्रॅक्टिस 2 ते 3 वेळा झाली पाहिजे इंटरव्ह्यूसाठी. यालाच म्हणतात ना स्टडी करायचं, प्रॅक्टिस करायची आणि मग जॉबसाठी इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं, मॉक इंटरव्ह्यू द्यायचा. कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. हे आपण करत नाहीये, ही एक चूक आहे. आता जरी SAP कन्सल्टंट म्हणून जर कंपनीमध्ये जॉब करत असाल तुम्ही, तरी पण तुम्हाला पुढच्या नेक्स्ट जॉबसाठी तुम्हाला तो चांगला एक्सपिरियन्स, डीप स्टडी, हँड्स ऑन, तुम्ही प्रोजेक्टवरती केलेलं काम हे तुम्हाला लागेलच. म्हणजे हे फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोघांसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. लॅक ऑफ बिझनेस अंडरस्टँडिंग. एक्सपिरियन्स लोकांसाठी सगळ्यात जास्त असेल हे. फ्रेशर लोकांना एवढं काही गरज नाही आहे, बट एक्सपिरियन्स वाल्यासाठी जास्त आहे. का? कारण तुम्ही ॲक्च्युली प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे म्हणून सांगताय. मग तुम्हाला बिझनेस प्रोसेस माहिती पाहिजे, बिझनेस अंडरस्टँडिंग माहिती पाहिजे. आता एखादी कम्युनिकेशन इंडस्ट्री असेल तर ती काय करते, त्या इंडस्ट्रीमध्ये काय चालतं ते माहिती पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय चालतं, मटेरियल कसं परचेस होतं, मग ते सिस्टममध्ये कसं होतं, मग गुड्स इश्यू कसा होतो, मग त्याचं पेमेंट कसं होतं, हे SAPमध्ये जरी माहिती असलं तरी रिअल टाईममध्ये काय चालतं ते माहिती पाहिजे. ओके. तर बिझनेस नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंटेशनवरती काम करता ना, त्यावेळेस ॲज इज डॉक्युमेंट बनवता आणि टू बी डॉक्युमेंट बनवता, तर त्यावेळेस बिझनेस अंडरस्टँडिंग माहिती पाहिजे. एक्सपिरियन्स लोकांना पण हे बिझनेस अंडरस्टँडिंग नाही आहे. ओनली तिकीट्स येत आहेत, रिझॉल्व्ह करतायत, रिक्वायरमेंट येत आहे, सिस्टममध्ये कन्फिगरेशन करायचं झालं. पण जोपर्यंत तुम्हाला बिझनेस अंडरस्टँड होत नाही आहे, तोपर्यंत SAPमध्ये तुम्ही प्रॉपर कन्फिगर करू शकत नाही आणि चांगला SAP कन्सल्टंट म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहे. तर लक्षात ठेवा, चांगला 1 नंबर SAP कन्सल्टंट आपला मराठी माणूस बनवण्यासाठी तुम्हाला मी जे सांगतोय पॉईंट्स, त्या पॉईंटचं नॉलेज हे पाहिजे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे 5 पॉईंट तुम्ही जर अवॉइड केले तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने उत्तम SAP कन्सल्टंट म्हणून मार्केटमध्ये एक चांगलं अस्तित्व निर्माण कराल. तर चला मग मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा, कारण तिकडे मी नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय. तोपर्यंत जय महाराष्ट्र.